नमस्कार, मी प्रमिला गायकवाड, लावण्य लेडीज टेलर या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. खूप दिवस झाले व्हिडिओ बनवला नव्हता, तर आज पुन्हा तुमच्यासाठी प्रिन्स कटची सोपी पद्धत घेऊन आलेली आहे मी बिना कटिंगची. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व मापे टाकून घ्यायची आणि ज्या ब्लाऊजचे किंवा ब्लाऊज पिसाचे असे दोरे निघत असतील तर त्या पिसाला तुम्ही अशा प्रकारची सिंपल प्रिन्स कट शिवू शकतात, जेणेकरून मग त्याचे धागे निघत नाहीत. तर वरून मी माप जे घेतलं आहे ते 10 किंवा मग तुम्ही खालूनही 2.5 इंचावर असा टक्स घेऊ शकतात, जो आपला पॉईंट असतो प्रिन्सचा टक्सचा तो, आणि वरून मोंढ्या इतका 5.25 वर. म्हणजे ही प्रिन्स कटची एक दुसरी एक पद्धत आहे जी बिना कटिंगचीही शिवता येते. आणि त्या टक्सपासून 1.25 इंच असा एक पॉईंट घ्यायचा. तर बघा तिथे 1.25 इंचामध्ये जाणारे म्हणून आपण फिटिंगच्या साईडला देखील आपण 1.25 इंच वाढवलेला आहे. म्हणजे आपली फिटिंग जेव्हा करू ना आपण तेव्हा कपडा कमी पडत नाही. आणि आपल्या मार्किंगवर आपण अशी आधी शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे सरकत नाही टक्स मारताना. आणि जो आतला कपडा आहे तो हळूच कट करून घ्यायचा. तर असा मधला कट करून घेतला आहे आपण कपडा, आणि असं मधोमध पकडायचा. शिलाई अशी मधोमध आली पाहिजे, त्यासाठी तिथून असा वळत वळत घ्यायचा कपडा, असा फोल्ड करीत करीत तो टक्स आपण मारून घ्यायचा व्यवस्थित. आणि जिथे कट केलेला आहे तिथे पण व्यवस्थित असा पॉईंट न काढता अशी गोलाकार शिलाई घ्यायची, म्हणजे आपल्या जे प्रिन्सला आहे तिथे पॉईंट निघत नाही किंवा कोपरा निघत नाही, तिथे गोलाकार करून घ्यायचा शिलाईत. तर अशा पद्धतीने पण आपण प्रिन्स कट शिवू शकतो, आणि बसायला देखील खूप सुंदर बसते ही प्रिन्स कट. तर त्याच्यावर डबल शिलाई मी पुन्हा एकदा मारून घेते. तर अशा प्रकारे सुंदर अशी प्रिन्स कट आपली बिना कटिंगची तयार होते. तर तुम्ही अशा पद्धतीने शिवू शकतात. नंतर क्रॉसपट्टी जोडून आपण त्याला काज बटन पट्टी जोडून घेणार आहोत. दुसराही भाग अशाच प्रकारे तुम्ही स्टिच करा, आणि कमी वेळेत आणि व्यवस्थित फिटिंगलाही बसणारी अशी प्रिन्स कट आपली तयार होते. तर असेच व्हिडिओ माझे बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप दिवस झाले व्हिडिओ बनवायला जमत नव्हते, आता पुन्हा स्टार्टिंग केलेले आहे. माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच ब्लाऊजचे नवनवीन प्रकार बघण्यासाठी देखील कमेंट करा. तर याचा पफ देखील व्यवस्थित आलेला आहे. मी याच्या मागे कफ ठेवून तुम्हाला दाखवलेला आहे की हा बसायला व्यवस्थित बसतो, म्हणजे कुठेही झोळ वगैरे येत नाही, आणि परफेक्ट प्रिन्स कट टाईपच आपला ब्लाऊज तयार होतो. थँक्यू.